कोविड काळात केलेल्या कामाचं एक पुस्तक काढा, त्याचं डॉक्युमेंटेशन करा, अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली. चांगली मागणी आहे, चांगला आहे, करायलाच पाहिजे. ती आठवण आपल्याला राहिलीच पाहिजे. पण त्यात बऱ्याच गोष्टी घ्याव्या लागतील. बॉडी बॅग मधला घोटाळा, खिचडी मधला घोटाळा, रेमडेसिवीर मधला घोटाळा, त्याचबरोबर कोविड सेंटर मधला घोटाळा, ऑक्सिजन प्लांटचे पैसे कोणी खाल्ले त्याचा घोटाळा, हे सगळं आलं पाहिजे. त्यामध्ये हे घ्यावंच लागेल. कोविडच्या त्या काळात काय काय झालं त्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे. मी नगर विकास मंत्री होतो. कोविड सेंटर किती आणि कशी उभी केली ते मला माहित आहे. कुठल्या प्रकारे कशा पद्धतीने दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी कोविड सेंटर पहिला आम्ही बीकेसी मध्ये उभं केलं, मला आठवत आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटर उभी केली आणि त्यावेळेस देखील आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होतो. हे देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे. पण कोविडच्या काळात काय काय झालं आपण पाहिलं. एकीकडे लोक मरत होते, दुसरीकडे लोक पैसे करत होते. सगळीकडे सामसूम असताना काही जण लुटमार करत होते. सभापती महोदय, मी बोलणार नव्हतो, परंतु मला बोलायला लागतंय. आज मला कविवर्य वसंत भापड यांच्या 4 ओळी आठवतात. आई गेली शेजारी, बाबा गेले बाजारी, आजी आता आजारी, सामसूम झाली, आता चढवूया हल्ला, मोठ्या मोठ्या डब्यावर मारू डल्ला.